काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी पियुष गोयल यांच्यावर टीका केली आहे। मासळीचा वास सहन होत नाही म्हणून पियुष गोयल कोळीवाड्यात नाकाला रुमाल लावून फिरतात, हा कोळी समाजाचा आणि कोळी संस्कृतीचा अपमान आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। वर्षा गायकवाडांच्या टीकेला पियुष गोयल यांनी उत्तर सुद्धा दिलंय। आरोप करायला टॅक्स लागत नाही, मोदीजींनी मच्छीमारांचा सन्मान केला असं यावेळी गोयल यांनी म्हटलं। मच्छीमारांना खूप सुविधा दिलेल्या आहेत असं गोयल म्हणतात। आरोप करने में कोई टैक्स नहीं लगता है, तो जितना आरोप करना चाहे कर सकते हैं। आरोप बेबुनियाद है और जितना मछुआरों का सम्मान मोदी सरकार ने किया है, कांग्रेस ने अपने इतने वर्षों के कार्यकाल में कभी नहीं किया। हम मछुआरों को हर संभव उनको सुविधा देते हैं। साथ ही साथ WTO में भी हमने जिस प्रकार से भारत के मछुआरों के लिए मोदी सरकार ने अपना तीव्रता से विषय रखा और उनको संरक्षण दिया, ये शायद कांग्रेस के लिए पचाना बड़ा मुश्किल है। पियुष गोयल यांनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलं वर्षा गायकवाड यांच्या म्हणण्याला ते आपण बघितलं। मच्छीमारांना खूप सुविधा मोदींनी दिलेल्या आहेत असं यावर गोयल यांनी म्हटलंय। पण वर्षा गायकवाड यांनी मात्र पियुष गोयल यांच्यावर टीका केली। मासळीचा वास सहन होत नाही म्हणून पियुष गोयल कोळीवाड्यात नाकाला रुमाल लावून फिरतात, हा कोळी समाजाचा आणि संस्कृतीचा अपमान असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। ओम, वर्षा गायकवाड यांनी जी टीका केली आहे त्याला प्रत्युत्तर देताना मात्र प्रत्यक्ष त्याबाबत न बोलता मोदींनी मच्छीमारांसाठी काम केलेलं आहे असं वक्तव्य एकीकडे गोयल करतात। कुठेतरी बगल दिली आहे का वर्षा गायकवाड यांनी केलेल्या टीकेला गोयलांकडून? रिद्धी असं आपण म्हणू शकतो, कारण ज्या पद्धतीनं पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर गोयल यांनी उत्तर दिलं, थेट काल जो प्रकार घडला त्यावर कुठलंही भाष्य त्यांनी केलं नाही। त्यांनी नाकाला रुमाल लावला का हा जो आक्षेप काँग्रेसकडनं घेण्यात आला होता त्याबाबत त्यांनी कुठलंही विधान केलं नाही। मच्छीमारांसाठी भाजपने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं याबाबत त्यांनी टिप्पणी केली, माहिती दिली, मात्र प्रत्यक्ष मुद्द्यावर त्यांनी भाष्य करणं टाळलं। त्यामुळे एक प्रकारे या वादाच्या मुद्द्याला बगल देण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला असं सध्या तरी दिसतंय। रिद्धी जी, ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मासळीचा वास सहन होत नसल्यामुळे नाकाला रुमाल लावून पियुष गोयल गेले, हा कोळी संस्कृतीचा आणि समाजाचा अपमान आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी ही टीका केल्यानंतर पियुष गोयलांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सचिनजी, वर्षा गायकवाड एकीकडे म्हणतायत की पियुष गोयल यांनी कोळी समाजाचा संस्कृतीचा अपमान केलाय, कारण ज्या मतदारसंघात आता मतं मागायला जाणार आहेत पियुष गोयल तिथे जर कोळी बांधवच राहत असतील तर अशा पद्धतीने त्यांनी नाकाला रुमाल लावून जाणं, मुख्य म्हणजे दिलेल्या जी टीका केली आहे त्याला बगल देऊन त्याला उत्तर दिलं जाणं, हे आपण आता बघितलं गोयल नेमके काय म्हणाले ते। आपली काय प्रतिक्रिया? पहिलं तर लक्षात घेतलं पाहिजे की गावठाण आणि कोळी समाज हे मुंबईचे प्रथम नागरिक आहेत आणि आपल्या या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत, ज्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। मासे ही खाद्य संस्कृतीचा आद्य मला असं वाटतं घटक आहे आणि त्यामुळे या सगळ्या संस्कृतीचा अपमान पियुष गोयलांच्या माध्यमातून होतोय। नाकाला रुमाल लावलं म्हणजे तुम्ही ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करता त्या विभागात तुम्ही जाणारच नाही का? त्यामुळे ज्या लोक ज्यांच्यावरती त्यांचा व्यवसाय अवलंबून आहे, त्यांचं सगळं जीवनमान त्याच्यावर अवलंबून आहे, त्याचा इतका तिरस्कार त्यांना व्हावा आणि अगोदरच झोपडपट्टी वासियांना ते खार जमिनीवर पाठवण्याचं म्हणतायत, म्हणजे गोर गरिबांचा, कोळी समाजाचा इतका मोठा तिरस्कार ते करत असतील तर त्या विभागाचं प्रतिनिधित्व कसं करणार? मला असं वाटतं की हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि ही जी काही प्रवृत्ती आलेली आहे मला असं वाटतं की त्याला या निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत या प्रवृत्तीचा। मला असं वाटतं की ही विकृती आहे। जी, सचिनजी, आता पियुष गोयल यांनी याच्यावर जे प्रत्युत्तर दिलंय ते पण आपण ऐकलं असेल। ते म्हणतात की भाजपने आणि मोदींनी मच्छीमारांसाठी खूप चांगलं काम केलेलं आहे, टीका करायला काही टॅक्स लागत नाही। म्हणजे खऱ्या अर्थानं स्वतःच्या मनातला तिरस्कार दाबण्याचा प्रयत्न ते करतायत, दाखवण्याचा म्हणजे दिसू नये म्हणून प्रयत्न करतायत। मच्छीमारांसाठी, मासेमारांसाठी काय काम केलं हे तर त्यांना सांगता येत नाही, परंतु खऱ्या अर्थानं ते नाकावरती रुमाल बांधून जेव्हा तिथे जात होते, जी लोक वर्षानुवर्ष तिथं राहत आहेत त्यांचा तो अवमान नाही का, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। तर मला असं वाटतं की हे कितीही जरी त्यांनी केलं तरी याला काही झाकता येणार नाही
जनता आता निवडणुकीची वाट बघते. बरं सचिनजी, आपल्यासोबत सध्या भाजपाचे आमदार अतुल भातखळकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. अतुलजी, आपण बघतोय वर्षा गायकवाड थेट टीका करतायत. ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भविष्यात जर ते निवडून आले तर पियुष गोयल करतील, तिथे जे बांधव राहतात त्यांच्यात जर का त्यांना फेरी मारायची असेल तर त्यांनी नाकाला रुमाल लावला, याच्यावर आक्षेप घेतला गेलाय काँग्रेसकडून. काय आपली प्रतिक्रिया आहे? कारण पियुष गोयल सुद्धा म्हणतात की टीका करायला काही टॅक्स लागत नाही. अत्यंत हास्यास्पद अशी प्रकारची टीका आहे, पूर्णपणे खोटी अशा प्रकारची टीका आहे. मुळात नरेंद्र मोदीजींच्या सरकार तर नीलक्रांती आणून मच्छीमारांना त्यांचा एक्सपोर्ट वाढवण्यापासून मच्छीमारीचा धंदा वाढवण्याकरता तुम्हाला मनासारख्या जागा उद्धव ठाकरेंमुळे मिळाल्या नाहीत, मध्य दक्षिण सुद्धा त्यांना मिळाली नाही. आणि सचिन सावंत म्हणतायत की आता लोक निवडणुकीची वाट बघतायत. अहो, निवडणूक तर 20 मेला आहे, लोकांना माहिती आहे 20 मेला निवडणूक आहे. लोक तुमच्या उमेदवाराची वाट बघतायत, कारण तुम्हाला धडा शिकवायचा आहे लोकांना. त्यामुळे आधी उत्तर मुंबई आणि मध्य दक्षिणचे उमेदवार शोधा आणि उद्धव ठाकरेंबरोबरचं आपापलं भांडण संपवा. हेच उद्धव ठाकरे आहेत. हे मुख्यमंत्री असताना दादरच्या मासाहेब मच्छी मार्केट त्या ठिकाणी हलवण्याचा घाट यांनी घातला होता. त्याच्या विरोधात आंदोलन कोणी केलं तर ते भारतीय जनता पार्टीने केलं. आणि भारतीय जनता पार्टीमुळे ते मच्छी मार्केट हलवण्याचं जे षडयंत्र होतं उद्धव ठाकरेंचं आणि त्यांच्या महाविकास आघाडी सरकारचं, ते आम्ही उधळून लावलं. आणि त्यामुळे सर्व समाज या काँग्रेसवाल्यांना आता ओळखून चुकलेला आहे. सावंतांना म्हणावं उत्तर मुंबईचा कॅन्डिडेट शोधा. बरं, पण अतुलजी, या सगळ्यामध्ये मूळ मुद्दा थोडासा बाजूला राहतोय का? कारण काँग्रेसनं म्हटलंय की नाकाला रुमाल लावून जर प्रतिनिधी फिरत असतील तर त्याच्यावर आक्षेप घेतला गेलाय. अहो, कोणी नाकाला रुमाल लावून बरे काही हिंडत नाहीये. सुरुवातीलाच म्हटलं नसलेले मुद्दे निर्माण करणं, कारण काँग्रेसकडे खरे मुद्देच नाहीयेत. 10 वर्षामध्ये या देशामध्ये एक बॉम्बलास्ट झाला नाही. रोजगाराची निर्मिती होतीये. कोरोनाच्या संकटानंतर देशाची अर्थव्यवस्था हे जगाचं इंजिन बनलेलं आहे. बरं सचिनजी, आपण अतुलजी नेमकं काय म्हणतायत ते ऐकतोय. ते म्हणतायत नसलेला मुद्दा उपस्थित केला गेलाय. सचिनजी, आपली प्रतिक्रिया? कसं आहे की जेव्हा प्रश्नाची उत्तरं नसतात त्यावेळेला अशी भूमिका मांडली जाते. आता ते उमेदवाराच्या संदर्भात म्हणतात आम्ही वेळेत उमेदवार देऊ, परंतु साऊथ मुंबई असेल म्हणजे दक्षिण मुंबई किंवा उत्तर मध्य मुंबई इथं भारतीय जनता पक्षाने उमेदवार का दिला नाही याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्यामुळे उगीच काय असं की आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी अशा पद्धतीची भारतीय जनता पक्षाची भूमिका असते. नाकाला रुमाल बांधून जर त्या ठिकाणी हा प्रतिनिधी बाजूला जात असेल तर तो त्या लोकांचा अपमान आहे, त्याच्याबद्दल काही म्हणत नाहीत. आणि एकंदरच तिरस्कार जे गोरगरिबांचा करतायत ते प्रतिनिधी इथे पाठवलेले आहेत. मला असं वाटतं की यांचं पॅकेज गुंडाळून तिथेच खार जमिनीवरती जनता पाठवणार आहे. आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही. बरं सचिनजी, धन्यवाद. पुढारी न्यूजशी आपण सविस्तर बोललात यासाठी. अतुलजी, आपल्यालाही धन्यवाद. पुढारी न्यूजला आपण प्रतिक्रिया दिलीत यासाठी.